कन्फर्म कन्फर्म. मग तो दुसरा फोटो दाखवतो आणि मित्रांनो तो फोटो असतो जानकीचाच. तुम्हाला आठवत असेल की जानकी मागे ऐश्वर्याकडनं पुरावे गोळा करण्यासाठी स्वतः मास्कमॅनच्या वेशात गेली असते, तो फोटो असतो तो. मग तो फोटो बघितल्यानंतर जानकीला काहीच कळत नाही काय बोलावं ते. मग तो धर्माधिकारी विचारतो, बोला ना, ह्या फोटो तुमचाच आहे ना? ते म्हणते हो, हा माझा फोटो माझाच आहे. मग तो धर्माधिकारी कोर्टाला फोटो दाखवतो, बघा मॅडम, म्हणजे जानकीच मास्कमॅन म्हणून ऐश्वर्याला भेटण्यासाठी गेली होती आणि तो तिकडे मधून पण घेतो. जानकी सांगते हो मी गेले होते कारण मला तिकडे पुरावे घ्यायचे होते म्हणून मी गेले होते. मग तो म्हणतो केस एकदम पाण्यासारखी साफ आहे मॅडम बघा. म्हणजे तिकडे ऍक्टर आई, इकडे हे जानकी मास्कमॅन, दोघींनी मिळून ऐश्वर्याला याच्यामध्ये अडकवण्यासाठी, घरातनं बाहेर काढण्यासाठी हा एक मोठा प्लॅन केला होता आणि त्यात सक्सेसफुल पण झाल्या. मात्र तिथं सौमित्र उठताना ऑब्जेक्शन घेतो, हे सगळं खोटं आहे. मास्कमॅननी खरंच जानकीच्या आईला किडनॅप केलं होतं आणि मास्कमॅन कोण आहे आम्हालाही माहीत नाही. मग तो म्हणतो ठीक आहे ना, तुम्हाला माहीत नाही, याच्यावर हे तर सिद्ध होतं ना की मास्कमॅन असा कोणी व्यक्ती नाहीच आहे. सौमित्र म्हणतो नाही नाही, माणूस आहे तो, पण आमच्याकडे पुरावे नाही त्याच्या विरुद्ध की तो मास्कमॅन कोण आहे ते, पण तो नक्कीच मला वाटतं ऐश्वर्याचा माणूस असेल. तो धर्मतीपर्यंत बघा मॅडम, म्हणजे आत्ता मास्कमॅन होता, पुन्हा हे सगळे येतात त्या ऐश्वर्यावर, हे काय चाललं काहीच कळलं मार्ग नाही, त्यांचा इथं काही संबंधच नाही ना.